नमस्कार. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं होतं की व्हॉट डू यू मीन बाय सोशोलॉजी, म्हणजे समाजशास्त्र म्हणजे काय याची आपण विस्तृतपणे चर्चा केली होती. आठवत आहे ना की ज्याच्यामध्ये मॅक्स वेबर, एमाइल डर्कहाइम, टाल्कट पार्सन, त्याच्यानंतर शेवटचा जो की फादर ऑफ फाउंडिंग सोशोलॉजी आपण म्हणतो की फाउंडर जो होता ऑगस्ट कॉम्ट, याबद्दल आपण चर्चा केली होती. आणि लेक्चर शॉर्ट ठेवण्याचं कारण हे आहे की तुमचंही रिटेन्शन जे आहे ते ऑन स्क्रीन राहावं. कारण कसं आहे की ज्यावेळेस पण आपण ऑन स्क्रीन बघतो एखादी गोष्ट, तर त्याचा एक टाईम पिरियड आहे, तेवढंच आपण तिथे एंगेज राहू शकतो. सो आय थिंक 1 hour लेक्चर इज सफिशियंट फॉर अस, अँड दॅट इज द फॅक्टर दॅट वी हॅव डिझाईन लेक्चर फॉर सच सिम्युलेटेड टाईम. आता आजचा जो आपण सिलेबसचा मुद्दा डिस्कस करणार आहोत, तो मुद्दा असा आहे की बघा, मॉडर्निटी इन युरोप. ओके, so let me just give you the insights about what do you mean by modernity. ठीक आहे. आता मॉडर्निटी म्हणजे काय ते बघूया आपण पहिल्यांदा. जस्ट 1 minute. मॉडर्निटी इन युरोप. आता नक्की मॉडर्निटी म्हणजेच काय हे बघायचं आपल्याला इथं. म्हणजे आधुनिकता म्हणजे नक्की काय आहे, बायफर्केट केलेलं आहे बघा. लेफ्ट साईडला आपलं इंग्लिश आहे आणि राईट साईडला मराठी आहे. आधुनिकता, ओके. जस्ट 1 minute. सो आता बघा, मॉडर्निटी म्हणजे काय आहे, तर मॉडर्निटी इन युरोप आणि आधुनिकता असा आजचा विषय आहे. तर जो सिलेबसचा आपला पहिला पॉईंट आहे, म्हणजे मी डिस्कशन तर याच्यावर करतोय, पण जो सिलेबसमध्ये दिलेला मुद्दा आहे ना, तो पहिल्यांदा आपण बघूया. तर तो काय आहे बघा, मॉडर्निटी इन युरोप अँड एमर्जन्स ऑफ सोशोलॉजी, हा मुद्दा आपण डिस्कस करतोय इथं. सगळ्यात पहिल्यांदा आहे मॉडर्निटी इन युरोप अँड एमर्जन्स ऑफ सोशोलॉजी. ओके. सो दोन्ही बाजूला मी तुमच्या पुढे काय दिलेलं आहे, दोन्ही गोष्टी लिहिलेल्या आहेत इंग्लिश आणि मराठीमध्ये. आता याच्यामध्ये हा फार मोठा एकदम एलॅबोरेटिव्ह टॉपिक आहे, आणि ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक्झॅक्टली पूर्ण अँगल्सनी सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. आणि मी तेवढ्या डेप्थने देणार आहे की जिथं तुमचं MPSCच्याच बरोबर 2026ला UPSCचं सुद्धा प्रिपरेशन फाउंडेशन झालं पाहिजे. सो मी तुम्हाला तेवढ्या सगळ्या इन डिटेल आणि तेवढ्या डेप्थने देणार आहे गोष्टी. आणि इट विल टेक टाईम. 2026च्या साठी तुम्हाला ऑलमोस्ट इट विल टेक मोर दॅन 4 months, 4 to 5 months. एक लक्षात ठेवा, डीलिंग ऑप्शनल इज व्हेरी ह्युमंगस अँड आर्डियस टास्क, म्हणजेच फार कठीण गोष्ट आहे. त्यातल्या त्यात तुम्ही सोशोलॉजी निवडलेला आहे, चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही की एकदम ह्यात घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही आहे. पण ज्यावेळेस मी प्रिपरेशन केलेलं आहे, ज्या गोष्टी मला असं वाटतात की मला मिळाल्या नाहीत त्या माझ्या विद्यार्थ्यांना मिळाव्यात, अशी माझी इथं एक माफक अपेक्षा आहे. म्हणून मी तेवढ्या डेप्थनी नेणार आहे. आणि एकदा का हे ज्यावेळेस तुम्ही वाचलं तर तुम्हाला दुसरे सोर्सेस बघायची गरज नाही, हा माझा इथं प्रयत्न आहे. म्हणजे असं नको व्हायला की उद्या तुम्ही माझ्याकडे येताय आणि एखादी गोष्ट जर समजा तुम्ही काय झालेलं आहे बघितलेली आहे इथं, आणि परत
ती गोष्ट तुम्हाला क्लिअर नाही झाली आणि त्याच्यासाठी तुम्ही दुसरीकडे कुठंतरी जाताय, तर मला ते होऊ द्यायचं नाही. सो मी इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला हे एक हात जोडून विनंती करतो, अपील करतो की थोडंसं त्रासदायक होणार आहे हे तुम्हाला, की यामध्ये मला असं जाणवणार आहे की तुम्हाला असं वाटेल की अरे मला सोडून द्यावं असं वाटतंय, एवढे मोठे लेक्चर्स आहेत का, लेंथ असेल का, पण थोडंसं तुम्हाला बिअर करावं लागेल, या गोष्टी सहन कराव्या लागतील, कारण काहीतरी मिळवायचं आहे तुम्हाला इथून पुढं. सो कीप पेशन्स, आणि जे तुम्ही सहनशीलता जेवढी ठेवाल ना तेवढंच गोष्ट तुम्हाला मोठ्या मिळणार आहेत, एक लक्षात ठेवा. आजपर्यंतचा हा माझा अनुभव आहे. सो चला टॉपिकला सुरुवात करूया. टॉपिक मुख्य मुद्दा जो आहे आपला, पॉईंट ऑफ डिस्कशन, मॉडर्निटी इन युरोप अँड एमर्जन्स ऑफ सोशोलॉजी. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सिलेबसची कॉपी ज्यावेळेस पण तुम्ही लेक्चर्स करणार आहात बरोबर ठेवा. आणि मी टेलिग्रामवर आपल्या मेन चॅनलला सोशोलॉजीचे UPSCचे आणि MPSCचे दोन्ही क्वेश्चन्स बॅक टू बॅक, म्हणजे 2006 ते 2011 मध्ये जेवढे पण राज्यसेवेने क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते तिथं दिलेले आहेत. तर ते क्वेश्चन पेपरचा सेट प्रिंट मारून MPSC मेड सिम्पल जो ग्रुप आहे आपला MPSC मंत्राचा टेलिग्रामचा, त्याच्यावर तुम्हाला ती फाईल मिळून जाईल. ती फाईल घ्या, डाउनलोड करा PDF मध्ये, ते क्वेश्चन्स वाचायला सुद्धा चालू करा, कारण इन अ सायलो ह्या गोष्टी गेल्या नाहीत पाहिजे. बघा, प्रिपरेशनचा जो सोशोलॉजी किंवा कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन असेल ना, तर ते या एक्सटेंटने गेलं पाहिजे की तुमच्या पुढं जो तुम्हाला कोणी एज्युकेटर किंवा जो विषयाचा शिक्षक तुम्हाला शिकवतोय त्याच्याच बरोबर तुमच्या नोट्स बनत राहिल्या पाहिजेत रेडीमेडमध्ये, तुमचे क्वेश्चन पेपर पाहिजेत आणि त्याच्याबरोबर तुमची सिलेबस कॉपी. ही त्रिसूत्री आहे. सो दिस इज द थंब रूल. सो आय इन्सिस्ट, मी इथं तुम्हाला सिन्सिअरली रिक्वेस्ट करतो की ह्या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असू द्यात. आणि प्लीज हा ऑप्शनल आहे, नाही कोणतंही मी इथं जस्ट फक्त बडबड करतोय तुमच्या पुढं. टेक इट सिरियसली गाईज, ठीक आहे. सो आता बघा, मॉडर्निटी इन युरोप हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये युरोपमध्ये आधुनिकता काय आली, कशी आली है ना, ते सगळं बघायचं आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, एमर्जन्स ऑफ सोशोलॉजी, आणि त्याच्यामधून सोशोलॉजीचा उदय कसा झाला हे बघायचं. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, व्हॉट डू यू मीन बाय सोशोलॉजी, सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी, सोशल ग्रुप्स, ह्युमन बिहेवियर, सोशल फॅक्ट्स, सोशल फोर्सेस, शब्द बघितले आपण आहे ना, मी लिहून पण दिलं होतं ते. आता इथून पुढे आपल्याला बघायचं की सगळ्यात प्राईम जी गोष्ट आहे, सोशोलॉजीचा राईज कसा झाला, म्हणजे सोशोलॉजी कशी आली. तर एक लक्षात ठेवा, दिस इज ऑल्सो वन ऑफ द इंटरेस्टिंग टॉपिक, आणि तो आपण डील करणार आहे. त्याच्यावर पण आपले बरेचसेच लेक्चर्स होणार आहे इंडिव्हिज्युअली एवढ्याच टॉपिकवर. आणि मला ते एवढ्या डेप्थनी का न्यायचं आहे, मला तुम्हाला UPSCला सुद्धा तयार करायचं आहे. असं नको व्हायला की शुभम सरांच्याकडे एखादी व्यक्ती आलेली आहे किंवा एखादा स्टुडंट आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. सो चला आता सुरू करूया. सो मॉडर्निटी म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण इथं बघूया. सो मॉडर्निटी म्हणजे इट इज अ आउटकम, याला आपण आउटकम असं म्हणूया. आउटकम ऑफ प्रोसेस ऑफ मॉडर्नायझेशन. बघा, डेफिनेशन लिहून देताना मी काय दिलेलं आहे, मॉडर्निटी म्हणजे इट इज अ आउटकम. आता आउटकम म्हणजेच काय, जर सर्वसाधारण भाषेत मला सांगायचं गेलं तर बघा, तुम्ही परीक्षा देता, परीक्षा दिल्यानंतर तुम्ही काय अपेक्षित करत असतात, माझा रिझल्ट आला पाहिजे, मला आउटकम्स भेटले पाहिजे, मला त्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. मग काय मिळालं पाहिजे, चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. सेम वेमध्ये जे तुमचं एक्सपेक्टेशन आहे, की तुमची अपेक्षा आहे की मी ज्यावेळेस ही गोष्ट करतोय त्यावेळेस त्याच्यातून मला हे मिळेल, या गोष्टीला आपण काय म्हणतो, आउटकम म्हणतो, ठीक आहे ना. सो आपण इथं असं म्हणू शकतो की मॉडर्निटी मीन्स इट इज अ आउटकम. फाईन. सो मॉडर्निटी इज द आउटकम ऑफ प्रोसेस ऑफ मॉडर्नायझेशन. ओके, मी तर तुम्हाला हे घेतलेलं आहे. सो आधुनिकता याबद्दल जर बोलायचं गेलं तर याला आपण असं म्हणू शकतो, हा एक परिणाम होता. सर कशातला परिणाम होता, तर आधुनिकतेच्या प्रोसेस, प्रक्रियेतील म्हणण्यापेक्षा प्रक्रियेचा परिणाम होता. आता परिणाम
ठीक आहे, डेफिनेशन तर दिलेली आहे, बट स्टील वी हॅव नॉट डाईव्ह डीप इन टू दिस सब्जेक्ट. आत्ताशी मी फक्त तुम्हाला मॉडर्निटी म्हणजे काय आहे ते सांगतोय. तर बघा, युरोपमध्ये थोडीशी स्टोरी वेगळी होती आणि युरोप काय झाला होता त्यावेळेस, खूप सारा अनैतिकदृष्ट्या गोष्टी तिथं चालल्या होत्या. अनएथिकल ज्या गोष्टी म्हणतात ना, ज्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी तिथं चालत होत्या, है ना. हळूहळू जाणार आहोत आपण त्याच्याकडं. पण मला ऑब्जेक्टिव्हली सांगायचंय, म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीने सांगायचंय की मॉडर्निटी म्हणजे पहिल्यांदा हे मॉडर्निटी याला असं म्हणायचं. तर हे लक्षात ठेवा की मॉडर्निटी इज अ आउटकम ऑफ प्रोसेस ऑफ मॉडर्नायझेशन. दॅट्स इट. कीप दिस फॅक्ट इन युअर माइंड की हा एक परिणाम झाला होता समाजामध्ये की जी आधुनिकतेची जी प्रक्रिया आली होती त्याचा परिणाम होता. मग आता जी प्रक्रिया होती ती कशी होती, कुठली होती, कुठल्या पद्धतीची होती, है ना. मी पाठीमागं पण सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी अभ्यास करताय त्यावेळेस तुम्हाला तुमचे हत्यारं म्हणजे क्वेश्चन अप्रोच, व्हाय, व्हेन, वेअर, हाऊ, है ना, हुम, असे जे आहेत ना, का, कधी, कुठे, कशासाठी, हे 4-5 तुमचे हत्यार आहेत. दीज आर युअर आर्म्स, ॲम्युनिशन्स तयारीतच ठेवायचे. मग आपण तोच प्रश्न इथं विचारूया. आणि बघा, सो मग काय झालं बघा, मॉडर्निटीमध्ये काय झालं की देर वर चेंजेस इन युरोप. ओके, युरोपमध्ये चेंजेस झाले होते. मग आता जे युरोपमध्ये झालेले चेंजेस आहेत ते कोणते कोणते होते? युरोपमध्ये बदल झाले होते बघा, इथं मराठीत पण लिहितो मी. मग काय काय बदल झाले होते? तर बदल बघा, तिथं झाले होते सोशल, इकॉनॉमिक, त्याच्यानंतर पॉलिटिकल. म्हणजेच याचा अर्थ युरोपमध्ये त्यावेळेस सामाजिक, आर्थिक आणि कुठले झाले? पॉलिटिकल म्हणजेच राजकीय. सोपं आहे. शब्द असे कुठं ना कुठं तरी ऐकलेले आहेत आपण, मस्त वाटतं असं, है ना, छान वाटतं. सोपे सोपे शब्द आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असे बदल झालेले आहेत. तर हे जे बदल झालेले होते ना युरोपमध्ये ऍक्च्युली, तर हे सगळे एका प्रोसेसमध्ये झाले होते. ही एक प्रक्रिया होती की ज्याच्यामध्ये युरोपमध्ये आमूलाग्र म्हणजेच फंडामेंटल किंवा फार क्रुशल इम्पॉर्टंट चेंजेस झाले तिथं. आणि ते चेंजेस कुठल्या कुठल्या स्पेक्ट्रमवर झाले, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये झाले? तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल युअर सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. शब्द ऐकतो आपण बऱ्याच वेळा पॉलिटी वाचताना किंवा कुठला एखादा न्यूजपेपरमध्ये लेख वाचतो बघा, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतात, 100% असतात. सो एक लक्षात ठेवा की युरोपमध्ये बदल झालेले आहेत. आता ते बदल कोणते कोणते झालेले आहेत आणि कसे कसे झालेले आहेत याची विस्तृतपणे चर्चा आता आपण चालू करतोय. सो वी आर गोइंग टू डिस्कस इन डेप्थ ऑफ द चेंजेस दॅट टूक प्लेस इन द युरोप ड्युरिंग द 12th century, है ना. सो सगळ्यात पहिल्यांदा बघा, ॲक्च्युली मध्ये जस्ट लेट मी जस्ट फिक्स दिस वन. ओके, आता याचा कॉन्टेक्स्ट काय होता हे बघूया पहिल्यांदा. कॉन्टेक्स्ट म्हणजे या बाबतीत जी चर्चा करतोय आपण, हे याचा सुरुवात कुठं झाली हे बघूया आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, 18th आणि 19th सेंचुरी मधला युरोप बघतोय आपण. 18th अँड 19th सेंचुरी युरोप. ठीक आहे. युरोपचा सगळा स्टडी नाही करायचा आपल्याला सगळ्याच काळखंडातला, म्हणजे पहिल्या त्यांचं जे पहिलं वर्ष होतं 100, 200, 300, 400 वर्ष होते, त्यातला आपल्याला स्टडी करायचा नाहीये. आपल्याला स्टडी जो करायचा आहे तो कुठं करायचा आहे? प्रामुख्याने बघा कॉन्टेक्स्ट 18th आणि 19th सेंचुरी, म्हणजे 18वे शतक आणि 19वे शतक, या शतकांमध्ये झालेले जे काही बदल होते ते आपल्याला प्रायोरिटीने काय करायचे? ॲड्रेस करायचे, म्हणजेच त्याच्याकडे बघायचं आहे. सो 18वे आणि 19वे शतक युरोपातील, युरोपमधील म्हणूया आपण, है ना, युरोपमधील वर्ष हा इथं आपला मूळ मुद्दा आहे. म्हणजे मुख्य मुद्दा जो आहे, कॉन्टेक्स्ट म्हटलेला आहे ना, मुद्दा, आपण असं इथं मुद्दा म्हणूया.
लक्षात ठेवा, पहिल्यांदा आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेतोय. क्वेश्चन आन्सर्स कसे लिहायचे ते नंतर बघणार आहेत. आधी आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, एलॅबोरेटिव्हली जे म्हटलं ना मग अशी ती चर्चा करणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा 18व्या आणि 19व्या शतकामध्ये काय आहे, तिथं बदल झालेले आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करूया बघा, लार्ज स्केल चेंजेस झाले. लार्ज स्केल चेंजेस. So these were the large scale changes. Each and every sphere of society, each and every sphere of society पुढं impacted society ठीक आहे, मराठीत पण देतो. ओके, ठीक आहे. सो जे मी तुमच्याबरोबर लिहितोय ते सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुक्समध्ये लिहून घ्या आणि सवय इथूनच तुम्हाला बिल्डअप होईल, है ना. जेवढं लिहिण्याची तुम्हाला सवय लागेल तेवढीच तुमची प्रगल्भता आणि मॅच्युरिटी जे आपण म्हणतो ते तेवढी येत राहील. आणि ह्या गोष्टी तुम्ही परत रेफर करू शकता आणि याच्यावरून तुमचा आन्सर बिल्डिंग करू शकता. ठीक आहे. सो आपण आता इथं काय करूया, या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यांदा बघूया की युरोपमध्ये जे झालेले बदल आहेत ते इकॉनॉमिक बदल बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा इकॉनॉमिक चेंजेस. ठीक आहे. सो हे मुद्दे आपण इथं बघतोय. जे आर्थिक बदल झालेले होते, मी म्हटलं ना तुम्हाला की युरोपमध्ये जे बदल झाले होते सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, त्यातले सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूया, इकॉनॉमिक बघूया. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे इकॉनॉमिक बदल झाले तर बघा, 19व्या शतकामध्ये पहिलं जे आलं तिथं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आलं. इन 19th सेंचुरी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं तिथं बघा. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणून नावाची गोष्ट झाली. ठीक आहे. सो 19व्या शतकामध्ये इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन का झालं, हा आपल्या GSचा इंडियन सोसायटीच्या आधी हिस्ट्रीमध्ये पार्ट आहे बघा, की द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन GS1 मध्ये आहे. MPSCचा जो आता बदललेला सिलेबस आहे तो सिलेबस जर बघितला तर तिथं आहे. मग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजेच काय तर बघा, शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हटलं तर इट इज द मोर अँड मोर नंबर ऑफ सेटिंग ऑफ इंडस्ट्रीज. म्हणजे जास्तीत जास्त कारखाने एखाद्या ठिकाणी बसतात किंवा तयार होतात. हे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हटलं जातं. एक लक्षात ठेवा. मग कारखाने का तयार झाले तर याच्या पाठीमागं कारण असं आहे की पहिल्यांदा तुम्हाला वास्को दी गामा म्हणून नावाची एक गोष्ट माहीत आहे, व्यक्ती माहीत होता. तो युरोपमधनं बाहेर पडला होता 1498 मध्ये. पोर्तुगीज होता. हिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकणार आहात. स्टोरी टाईप ऐकून घ्या माझं आणि नोट्सला त्याच्याबरोबर काय करा, रिलेट करण्याचा प्रयत्न करा. सगळ्याच गोष्टी लिहून नाहीत घ्यायच्या, स्टोरी माहीत असू द्या आणि या नोट्सला रेफर करा. सो तो वास्को दी गामा जो होता तो 1498ला आला आणि निघाला पोर्तुगीज तिकडून, है ना. आला आणि कुठं पोहोचला माहिती आहे का तो, टिप ऑफ केरला. म्हणजे जे केरळाचं जे टोक होतं ना तिथं येऊन धडकला. आणि त्यांनी काय झालं, इंडिया म्हणून नावाच्या गोष्टीचा शोध लावला. शोध नाही लावला ऍक्च्युली, ते इंडिया होताच तिथं आधी,
आहे ना, फक्त त्याला माहीत झालं की अरे इंडिया म्हणून नावाची गोष्ट आहे. मग तिथं गेल्यानंतर त्याला काय झालं, त्याला असं समजलं की अरे इथं आहे ना मसाल्याचे पदार्थ फारच मस्त आहेत, है ना. जे आपण मसाले वापरतो ना घरात, कधी पण बघा तुम्ही डबा उघडला की मस्तपैकी असतात सगळे जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी. हे त्यावेळेस भरपूर प्रमाणात, इतक्या विपुल प्रमाणात कुठं उपलब्ध होते, भारतामध्ये होते, है ना. UPSCने क्वेश्चन पण विचारलेला आहे, व्हॉट डू यू मीन बाय यवनप्रिया, है ना. याचं उत्तर मला ज्यावेळेस तुम्ही कमेंटमध्ये कराल की यवनप्रिया म्हणजे काय आहे. एक प्रिलिम्सला क्वेश्चन विचारला होता बघा, मेन्सला कशी UPSC लिंक करते, म्हणजे तिथं जे मसाल्याचे पदार्थ असतात ना, ते यवनप्रिया म्हणजे काय असतं ते विचारलं होतं, है ना. सो हे त्याला तिथं कळलं. मग आता त्यानं काय केलं माहिती आहे का, तिथून तिथून सगळ्या गोष्टी उचलल्या आणि त्याच्याकडे जहाजं होती, माणसं होती, बरोबर. ते मटेरियल सगळं उचललं आणि तो कुठं गेला, देन ही अगेन वेंट बॅक टू युरोप, आणि तो परत युरोपमध्ये गेला. आणि युरोपमध्ये जाऊन त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्या गोष्टी विकायला सुरुवात केली. आता ऑब्व्हियसली नवीन गोष्टी आल्या युरोपमध्ये, आणि नवीन गोष्टी आल्यानंतर काय होणार मला एवढं सांगा बरं, की तिथं त्या गोष्टींची मागणी वाढणार. एखादी नवीन गोष्ट आली की मागणी वाढते. ॲपल आपण बघितलं, 17 Pro Max आला की लगेच झुंबड उडते, चला 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 मला पाहिजे हो, आहे का नाही. सगळ्यांनाच पाहिजे असतं नवीन गोष्टी. सेम युरोपमध्ये पण तेच झालं. मग आता काय झालं की युरोपमध्ये ॲक्च्युलीमध्ये वस्तूंची गरज लागायला लागली. मग इकॉनॉमिक्सचा लॉ काय म्हणतो, देर इज अ लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय. तुम्ही बेसिक्स जरी 11वी-12वीचे NCERT वाचले असतील ना, ज्यावेळेस डिमांड असते त्यावेळेस वस्तूंचं प्रोडक्शन करावंच लागतं, बाय एनी हाऊ, हे करावंच लागतं. आणि मग याच्यामध्ये काय झालं, तिथं वस्तूंची गरज लागायला लागली युरोपमध्ये. आणि हे का झालं, तर फक्त एकट्या वास्को दी गामामुळे झालं का, तर नाही. तो पायनियर होता. पायनियर म्हणजे फर्स्ट अमंग द ऑल ऑफ देम, म्हणजे त्याला बघून बाकीचे पण जातात, है ना. कॉपी पेस्ट, कुणी जर फिरायला गेलं, व्हॉट्सअपवर असे फोटो टाकले, हाय हॅलो आय एम ट्रॅव्हलिंग ॲट लडाख, है ना, आपल्याला पण जायची इच्छा होते. यूट्यूबवर आजकाल रीलवर तर बघतो कितीतरी बायकर्स असे जातात. आपल्याला सुद्धा असं वाटतं यार असं पण आपल्याला फिरायला मिळालं असतं, किती मजा आली असती, वाव व्हॉट अ लाईफ. सेम त्याच पद्धतीने ज्यावेळेस वास्को दी गामा निघाला, त्याच्याबरोबर अनेक लोक आपली जहाजं घेऊन निघाली, आणि ती कुठं निघाली, इकडं आली इंडियामध्ये बाकीच्या ह्याच्यात, आणि ती वस्तू आणायला लागली. सो युरोपमध्ये मार्केट तयार व्हायला लागलं त्यावेळेस. आणि ज्यावेळेस हे मार्केट तयार व्हायला लागलं त्यावेळेस वस्तूंची जी गरज होती ती अजूनच वाढायला लागली. कन्झम्पशन वाढतं, लक्षात ठेवा. कन्झम्पशन हे वाढतं का, वस्तू हव्या असतात. आणि कार्ल मार्क्स सुद्धा याचंच म्हणतो, की असंच म्हणतो याबद्दल, इसेन्स ऑफ सोसायटी इज प्रोडक्शन. म्हणजे समाजामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट काय असेल ना, तर ती प्रोडक्शन आहे. कुठल्याही गोष्टीचं तुम्ही प्रोडक्शन केल्याशिवाय तिथं समाजामध्ये तो समाज टिकूच शकत नाही, असं म्हणतो तो. वस्तू लागणार आहेत. बघा ना, आज मला इव्हन दो लेक्चर जरी घ्यायचं असेल तर हा बोर्ड लागतोय, डिजिटल बोर्ड लागतोय, है ना. मी ज्यावेळेस हे लेक्चर घेतोय फॅन लागतोय, किंवा मला पाणी प्यायला लागलं तर लगेच बाटली हवी आहे मला नवीन चांगली का, किंवा पेन पाहिजे हा लिहायला, फोन पाहिजे, गोष्टी लागणार आहेत. सो हेच त्यावेळेस युरोपमध्ये झालं. आणि ज्यावेळेस गोष्टी लागायला लागल्या त्यावेळेस काय झालं की मग गोष्टी तयार करणार कुठं, ढगातून थोडीच पडणार आहेत, किंवा अचानक एखादा मंत्रतंत्र म्हटलं तर थोडीच तयार होणार आहेत. त्या गोष्टी तयार होणार आहेत तुमच्या इंडस्ट्रीजमध्ये, म्हणजेच कारखान्यांमध्येच. म्हणून तर कारखाने बनायला लागले ना. मग युरोपमध्ये जर तुम्ही 8वीची एक NCERT काढून बघितलं तर तिथं एक फेज होती, त्याला प्रोटो इंडस्ट्रियलायझेशन म्हणून अशी नावाची एक गोष्ट आहे. 8वीची एक NCERT आहे हिस्ट्रीची, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल प्रोटो इंडस्ट्रियलायझेशन, प्रोटो इंडस्ट्रियलायझेशन म्हणून नावाची फेज होती. आता हे प्रोटो इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय होतं, मग असं नव्हतं का की युरोपमध्ये काही गोष्टी त्यावेळेस होत नव्हत्या, प्रोडक्शन होत नव्हतं, होत होत्या. पण कशा होत होत्या की ज्याच्यामध्ये त्यावेळेस स्मॉल स्केल लेवलवर होतं. कुटीरोद्योग म्हणतो ना आपण, एकदम छोटे छोटे फॅक्टरीमध्ये नव्हती, मोठीच्या मोठ्या, जशी टाटा आहे ना, बिर्ला यांच्या ज्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत ना, तसं नव्हतं. घराच्या घरातमध्येच प्रोडक्शन होत होतं, ज्याला प्रोटो इंडस्ट्रियलायझेशन होतं. आणि जे कोण करायच्या, प्रामुख्याने विमेन्स करायच्या, महिला करायच्या. सोशॉलॉजीमध्ये मी सांगणार आहे बरं का, याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट याच्यावर डिस्कशनमध्ये पॉईंट निघणार आहे, बट स्टील ॲज अ स्टोरी म्हणून घ्या. आणि मग काय झालं की आता गरज लागायला लागली गुड्सची, वस्तूंची.
आणि गुड्सची ज्यावेळेस गरज लागायला लागली त्यावेळेस तयार झाले काय, कारखाने, इंडस्ट्रीज. मग इंडस्ट्रीज तयार करायला काय लागतं, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन 4, लँड, लेबर, कॅपिटल, ऑर्गनायझेशन. जमीन पाहिजे, युरोपमध्ये होती. आणि युरोपमध्ये काय बघा, 6 महिने बर्फच पडलेला असायचा तिथं. काय तिथं ॲग्रिकल्चर कसं चालणार आहे, बर्फ आहे, बर्फावर जाऊन कोणी थोडी शेती करणार आहे, शेती नाही करू शकत तुम्ही. मग तिथं काय होती, अवेलेबिलिटी ऑफ लँड होती की जिथं आपण काय करू शकत होतो, इट वॉज फॅलो लँड. फॅलो इट मीन्स वॉट, दॅट वॉज नॉट एबल टू कल्टिवेट, म्हणजे कल्टिवेबल नव्हती ती लँड, ज्याच्यामध्ये आपण तिथं काय करू शकत नव्हतो, ॲक्च्युलीमध्ये कुठल्याही गोष्टी उगवू शकत नव्हतं. सो लँड होती अवेलेबल, लेबर हवं होतं. मग लेबर कुठून मिळाले, लोक तर होतेच ना, युरोपमध्ये लोक होते त्यावेळेस. सो लँड मिळाली, लेबर मिळाले, कॅपिटल. मग आता कॅपिटल कुठून मिळाली, तर एक लक्षात ठेवा, कॅपिटल जी होती त्यावेळेस बँकिंग एस्टॅब्लिशमेंट झाल्या, बँक म्हणून नावाची गोष्ट आली. म्हणजेच काय म्हणूया आपण इथं बघा, गुड्स प्रोडक्शन करण्यासाठी काय लागले, कारखाने म्हणजेच इंडस्ट्रीज लागल्या, इंडस्ट्रीची गरज लागली, नीड ऑफ इंडस्ट्री. आणि इंडस्ट्री ज्या तयार झाल्या या कशामुळे झाल्या, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजेच कोणती, पहिली लँड, देन वी हॅव लेबर, देन वी हॅव कॅपिटल, आणि कोण आहे मग, ऑर्गनायझेशन. एनसीआरटी मध्ये दिलेले आहेत, साधे साधे टर्म आहेत, जे कोणी नवीन चालू करतायत ना याला, या गोष्टीला, त्यांना ही मजेशीर वाटेल गोष्ट. ज्यावेळेस तुम्ही एनसीआरटी वाचताल ना, दिलेले आहेत. तुम्ही 8वीची जॉग्राफीची जर तुम्ही एनसीआरटी वाचली त्याच्यामध्ये हे दिलेले आहेत. प्रामुख्याने हे घटक कोणते कोणते, जमीन, श्रम, कॅपिटल म्हणजे भांडवल, आणि ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. काल मी म्हटलं ना संस्था म्हणजे काय, ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन दिलंय काल, बरंच सांगितलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये. सो ते तुम्ही बघायला पाहिजे आणि ते बघायला हवं, ही माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. ॲटलिस्ट एवढं तरी बेसिक करा, बाकी सगळं मी सांगतो स्टोरी टाईप. मग बघा, त्यावेळेस युरोपमध्ये इंडस्ट्रीज सेटअप व्हायला लागल्या. प्रोटो इंडस्ट्रियलायझेशन कुठून गेलं, प्रोटो इंडस्ट्रियलायझेशन पासून इंडस्ट्रियलायझेशनच्या फेजमध्ये गेलो. म्हणजे छोटं जे प्रोडक्शन होतं स्मॉल स्केल लेवलला, ते स्मॉल स्केल लेवलवरून लार्ज स्केलवर आलो. आणि लार्ज स्केलवर आल्यानंतर इंडस्ट्री सेटअप झाल्या. इंडस्ट्री सेटअप झाल्यानंतर त्याच्या पुढं युरोपची इकॉनॉमी बदलायला लागली. आता युरोपची इकॉनॉमी कशी बदलायला लागली, आधी ॲग्रिकल्चर होतं तिथं, शेती व्यवस्था होती. सगळ्यात पहिल्यांदा शेतीच असणार आहे बघा. माणसाला तुम्ही हिस्ट्रीमध्ये पण शिकता, पहिल्यांदा तो निरीक्षण करायचा, कुठेतरी जाऊन शिकार करायचा, शिकार करून मग काय करायचा, घरी आणायचा, मग तोच एक स्टेबल व्हायला लागला, हळूहळू शेती करायला लागला. हिस्ट्रीमध्ये असं वाचतो ना आपण. एक्झॅक्टली युरोपमध्ये पण तीच कंडिशन होती. ॲग्रिकल्चर वॉज प्रिकर्सर टू द इंडस्ट्रियलायझेशन. पहिल्यांदा ॲग्रिकल्चर होतं आणि ॲग्रिकल्चरला सपोर्टिंग मग काय येतात, इंडस्ट्रीज येतात. एक लक्षात ठेवा, प्रायमरी सेक्टर टू द सेकंडरी सेक्टर असं झालं. मग युरोपची जी इकॉनॉमी होती ना ती स्टॅग्नट झाली होती. स्टॅग्नट म्हणजेच काय की त्याच्यामध्ये फार असं विशेष काही होत नव्हतं त्यावेळेस. ॲग्रिकल्चर कधी वर जाऊ शकत नाही, तिथनं लक्षात आलं असं. शेती व्यवस्थेमध्ये फार बदल होत नव्हते त्यावेळेस. मग ॲग्रिकल्चरल इकॉनॉमीपासून कुठं गेली, टू द इंडस्ट्रियल इकॉनॉमी. सो मी तर बघा असं लिहितो, चेंज फ्रॉम ॲग्रिकल्चर टू इंडस्ट्रियल इकॉनॉमी. इंडस्ट्रियल इकॉनॉमी. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता क्लिअर झाला असेल, मी जे काही बोललेलो आहे कसा बदल झालेला आहे, बरोबर. ओके. मग आता इथून पुढे बघा, सो मी मराठीत सुद्धा लिहितो जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण नको. आर्थिकदृष्ट्या जे आहे 19व्या शतकामध्ये इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, औद्योगिक क्रांती म्हणतो आपण त्याला, औद्योगिक क्रांती. जे मराठीमध्ये प्रिपेअर करतायत लक्षात ठेवा, औद्योगिक क्रांती म्हणतात इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनला. ठीक आहे, औद्योगिक क्रांती झाली. आणि ठीक आहे, वास्को दी गामा इथं आला होता, ते माहीत असू दे तुम्हाला, आय होप माहीतच असेल. प्रोटो इंडस्ट्रियलायझेशन है ना.
ठीक आहे. सो मराठीतल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा थोडंसं वाट बघितली पाहिजे आपण, कारण कोर्स मी सांगितलं आहे ऑलरेडी की बायलिंग्वल आहे आणि आपल्याला या गोष्टी काय झालेल्या पाहिजेत बघायचे व्यवस्थितपणे. सो आता इथं बघूया काय आहे की जे बदल झाले ते शेती आणि कारखाने शेतींपासून काय झालं, कारखाने तयार व्हायला लागले. आता याच्या पुढं सगळ्यात पहिल्यांदा इकॉनॉमिकमध्ये जो चेंज झालेला आहे हा तर पहिला झाला. दुसरा महत्वाचा जो बदल झाला, मायग्रेशन झालं. तिथं मायग्रेशन म्हणजे काय की लोक एका भागातून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात, टेम्पररी किंवा काय जातात, परमनंटली जातात. आता हे मायग्रेशन का व्हायला लागलं, परत इथं लिंक आहे. कारखान्यामध्ये काय लागायला लागलं, लेबर पाहिजे होतं. शेतीमध्ये काय त्यावेळेस काय होत नव्हतं, ॲग्रिकल्चरमध्ये बदल होत नव्हते जास्त. आणि ॲग्रिकल्चरमधली जी एम्प्लॉयमेंट होती, म्हणजे तिथं जे मिळणारं काम होतं ते फार सीझनल नेचरचं होतं. सीझनल नेचर म्हणजेच काय की तिथं जास्तीत जास्त वेळ तुम्हाला काम मिळतच नव्हतं. युरोपमधला कुठलाही माणूस मग ते काय करायचे, शहरामध्ये जायचे आणि अशी एक दोरी बांधलेली असायची आणि त्याच्यावर अशा दोरीवर लटकत बसलेले असायचे, असे बघायचे कोणी आहे का नाही कुठे. हेच मॅनिफेस्टेशन आजच्याही स्वरूपात दिसतं. जर तुम्ही मोठमोठ्या सिटीजमध्ये गेला ना तर तिथं माथाडी कामगार म्हणून नावाची संघटना असते बघा, आणि तिथं येऊन लोक बसलेले असतात. त्यांचा एक मुकादम असतो किंवा एक हेड असतो जो तिथून म्हणतो चला हा 500 रुपये देतो, आज काम करायला चला. लिटरली हे सुद्धा आज बघायला मिळतं. लेबर्स असे एका ठिकाणी येतात, हे करतात, आहे अजून सोसायटीमध्ये. सेम तेच युरोपमध्ये. आणि तुम्ही या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या पाहिजेत. ॲज अ जर तुम्हाला IAS बनायचं असेल किंवा प्रशासनातील अधिकारी बनायचं असेल ना, तुमचं ऑब्झर्वेशन एवढे कीन पाहिजे, ओपन पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर बघा, मायग्रेशन, मी इथं जो पॉईंट डिस्कस करतोय, मायग्रेशन कुठून होणार आहे, रुरल एरियामधून कुठं जाणार आहे, अर्बन एरियामध्ये. ऑब्विसली इंडस्ट्रीज अर्बन एरियामध्येच का होतात, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत ना तिथं. ते एक शब्द आहे बघा, ॲग्लोमरेशन इकॉनॉमिक्स म्हणजे काय. NCERTची परत टर्म आहे. मी इथं बघा तुमचं बेस अंडरस्टँडिंग सुद्धा डेव्हलप करतोय विथ द हेल्प ऑफ माय लेवल ऑफ नॉलेज, और जे माझ्याकडं रेपर्टायर ऑफ नॉलेज म्हणतो ना, ते मी तुम्हाला तिथं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतोय. हे शब्द वाचा, इकॉनॉमिक्सच NCERTमध्ये दिलेलं आहे. ॲग्लोमरेशन इकॉनॉमिक्स म्हणजे काय, प्रश्न येऊ शकतो. प्रीचं पण थोडं थोडं इथून सांगतोय. हे शब्द आपल्याला मेन्समध्ये तर वापरायचेच आहेत, पण जर विचारली तर संकल्पना म्हणजे काय, ॲग्लोमरेशन इकॉनॉमिक्स म्हणजे काय. ज्यावेळेस शहरं निर्माण होतात त्या शहरांच्याच बाजूला काय होतात, फॅसिलिटीज तयार होतात, बरोबर. आणि त्याचा फायदा उठवण्यासाठी काय होतात, इंडस्ट्रीज येऊन तिथं सेटअप करतात, बरोबर. शहरातच फॅक्टरीज जास्त जातात ना, म्हणजे त्याच्या ॲडजॉइनिंग बाजूला. का गावाकडे जाणार आहे, गावाकडे काय मिळणार आहे, काहीच नाही मिळणार. सो एक्झॅक्टली, म्हणून मग आपल्याला इथं काय बघायला मिळेल, रुरल एरियापासून अर्बन एरियाजकडे लोक जायला लागले. का, रिझन बिंग शेती व्यवस्था जी होती ती स्टॅग्नंट होती. शेतीमध्ये फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. एम्प्लॉयमेंट ही सीझनल होती त्यावेळेसची. सीझनल म्हणजे 6 महिने काम, बाकीचा वेळ आराम. मग 6 महिने पुढचे करायचे काय, मग ज्यावेळेस इंडस्ट्रीज सेटअप झाल्या त्यावेळेस त्या इंडस्ट्री सेटअप झाल्यानंतर त्याच्या पुढं काय व्हायला लागलं, लोक मायग्रेशन करायला लागले. मायग्रेशन म्हणजेच काय, ॲक्च्युली तिथून लोकांचं आपण म्हणूया प्रवास व्हायला लागला. प्रवास कुठून कुठं करायला लागले, ते ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये. ठीक आहे. आता ग्रामीण भागातून शहरी भागांमध्ये जायला लागले. सो लेबर अवेलेबल झालं, श्रम अवेलेबल झालं, लेबरर्सकडून लेबर येतात. सो श्रम अवेलेबल झालं. त्याच्यानंतर याच्या पुढं सगळ्यात महत्त्वाचं जे होतं, जो फॅक्टर होता, तो होता बघा डोमेस्टिक हँडमेड गुड्स. गुड्सचं पासून प्रोडक्शन कुठे गेलं, फॅक्टरी मेड. ओके, फॅक्टरी मेड आउटपुट है ना.
ठीक आहे. ऑब्विसली कारखाने आले म्हणल्यावर हे फॅक्टर लिहिणं तिथं गरजेचंच होतं, जो की मिस झाला होता आणि आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळाला होता. ठीक आहे. आता याच्या पुढं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर बघा, जो महत्त्वाचा मुद्दा आहे इथं पुढं तो आहे ओल्ड क्लास लॉर्ड्स होते, ज्याला फ्यूड्स असं म्हणतात, फ्यूड्स असं म्हणतात. आणि त्या फ्यूड्स पासून सोसायटी कुठे गेली बघा, दोन प्रकारच्या याच्यामध्ये क्लासेसमध्ये. पहिले होते हॅव क्लास आणि दुसरे होते हॅव नॉट. आय थिंक हे कन्सेप्ट मी मागं पण सांगितलेली आहे. ठीक आहे. सो बघा, आता ज्यावेळेस आपण इथं काय बघूया, अजून काय बदल झाले, तर युरोपच्या सोसायटीचा ज्यावेळेस पण आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की इस्टेट म्हणून जनरल म्हणून नावाची सिस्टम होती तिथं. आता ती काय होती बघा, तर युरोपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा टॉप पोझिशनवर प्रिस्ट लोक बसले होते. म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या संदर्भात जे पादरी लोक असं म्हणतात, ज्यांना ॲक्च्युली ख्रिश्चन जे पोप म्हणतो ना आपण, ते पोप लोक जे होते ते एकदम वर टॉप क्लासवर होते. 2 नंबरला जेवढे बसले होते ते होते लॉर्ड्स ऑफ स्वॉर्ड्स ऑफ लॉर्ड्स. आणि जस्ट 1 मिनिट, मी तर काढूनच देतो तुम्हाला. युरोपची जी क्लर्जी इस्टेट होती, सिस्टम होती क्लर्जीमध्ये, त्याच्यामध्ये कसं होतं इस्टेट, एक्स्ट्रीमली सॉरी, जस्ट ओके. ओके, सो बघा, युरोपची जी सोसायटी होती त्याच्यामध्ये कसं डिफरन्सिएशन होतं. पहिले ज्या क्लासमध्ये लोक होते त्यांना क्लर्जी म्हणजे जे कोणी धर्मगुरू होते, ख्रिस्ती धर्मगुरू ज्यांना पोप असं म्हणतात, ते त्यावेळेस तिथं होते. नंबर 2ला कोण होतं, लॉर्ड्स ऑफ रोब आणि लॉर्ड्स ऑफ स्वॉर्ड. रोब म्हणजे ते मोठे मोठे गाऊन घालतात ना, मॅजिस्ट्रेट बघितलं ना तुम्ही, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्यांचे व्यक्ती है ना, तिथले जज वगैरे बघितले असतील तर ते मोठा असे गाऊन घालतात, काळा काळा कोट है ना. सो ते लोक इथं होते. लॉर्ड्स ऑफ स्वॉर्ड, स्वॉर्ड म्हणजे काय, तलवार, भांडणं करणे, भांडणं नाही ॲक्च्युली युद्ध करणे, ती लोक सेकंड क्लासमध्ये होती. आणि थर्ड क्लासमध्ये काय होतं त्यावेळेस, कॉमनर्स होते, पिझंट्स होते, बिझनेसमॅन, ट्रेडर्स, कॉमन लोक,
शेतकरी वगैरे, असं त्यावेळेस युरोपच्या सोसायटीचा हायरार्किकल फॉर्ममध्ये म्हणजे असं डिव्हिजन केलं होतं. फर्स्ट क्लासमध्ये ही लोक होती. मग यांच्यामध्ये काय फरक होता? या लोकांच्याकडे पॉवर जास्त होती. हे क्लर्जी लोक होती ना, यांच्याकडे पॉवर जास्त होती. ते म्हणतील ते खरं. काम काय, फक्त तेवढं ते चर्च वगैरे तेवढंच बघायचं, त्याच्या पुढं काय नाही. आणि सगळ्या समाजावर कंट्रोल त्यांचा होता. दुसरी गोष्ट राहिली सेकंड क्लास लॉर्ड्स ऑफ रॉब्स आणि लॉर्ड्स ऑफ स्वॉर्ड्स, है ना. त्याच्यानंतर जे थर्ड क्लास म्हणजे जे होते थर्ड क्लासमध्ये होते ते कॉमनर्स, पीझंट्स, बिझनेसमॅन आणि ट्रेडर्स अशी लोक होती. मग आता या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस आपण बघितलं तिथं काय की ॲक्च्युलीमध्ये हे युरोपचं त्यावेळेस डिव्हिजन होतं. मग इंडियामध्ये होतं ना, मी काल सांगितलं बघा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आपल्या इकडं पण होतं, आपल्या इंडियामध्ये सुद्धा होतं. पण आपण युरोपचा सोसायटीचा स्टडी करतोय म्हणून हे सगळं युरोपमध्ये बघतोय. आता इंडियामध्ये पण कॉन्टेक्स्टमध्ये बघणार आहोत आपण. सो हे चेंजेस त्यावेळेस काय झाले, युरोपमध्ये बघायला मिळाले. मग काय चेंजेस झाले तर बघा, ज्यावेळेस हे ट्रेडर्स लोक म्हणजे वास्को दी गामासारखी बाहेर निघाली, पैसे आले. आता पैसे आल्यानंतर म्हणजेच काय झाले, मीन्स ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाची साधनं त्यांच्या हातात आली. काय उत्पादनाची साधनं आली? इंडस्ट्रीज. मग इंडस्ट्रीजच्या माध्यमातून पैसे मिळायला लागल्यानंतर मला एवढं सांगा, माणसाची प्रगती होत जाते. पैसे मिळाले की माणसाचं जे समाजातलं पद आहे, पद म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, स्टेटस किंवा जे त्याचा समाजामधलं स्थान आहे ते काय होतं, वर जायला लागतं आपोआप. म्हणतात ना, पैसा बोलता है. तुम्ही RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जर वेबसाईट उघडली ना, त्याच्यावर सुद्धा वेबसाईटचं नाव काय आहे, www.paisaboltahay.com. RBI सेज पैसा बोलता है.com, है ना. सो जस्ट किडिंग, किंवा जस्ट फक्त सांगण्यासाठी एक इन्फॉर्मेशन पोर्टल आहे असं RBIचं. मग या लोकांच्याकडे पैसे आले. मग पैसे आल्यानंतर काय झालं तर बघा, इथं आपल्याला असं दिसेल की डोमेस्टिकच्या म्हणजे जे ओल्ड फ्युडल लॉर्ड्स होते त्यांचं समाजावरचं आता हळूहळू जे पगडा होता किंवा जे लोक अशी समाजाला कंट्रोल करत होती, तो कंट्रोल आता हळूहळू सुटायला लागला. रिझन कळलं, जेवढी मी स्टोरी एक्सप्लेन केलेली आहे ती. आणि मग काय झालं की इथं दाखवलेलं आहे बघा मी, हे जे हॅव नॉट क्लास, हॅव नॉट म्हणजे ज्यांच्याकडे उत्पन्नाची साधनं नव्हती, तेवढे पैसे नव्हते, तेवढं पॉवर किंवा तेवढे इन्फ्लुएन्स करण्या एवढे फॅक्टर्स नव्हते, ती लोक आता कुठे यायला लागली, सत्तेवर यायला लागली हॅव क्लासमध्ये. हॅव क्लास म्हणजेच काय, ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं आहेत किंवा ज्यांच्याकडे सगळेच्या सगळं प्रॉफिट येत होता. मग ते कोण होते, जे 3 क्लास दिले ना त्यातले 2 होते. पण आता चेंजेस व्हायला लागले. चेंजेस काय व्हायला लागले की ट्रेडर्स, वास्को दी गामा बाहेर पडला, पैसे मिळाले, त्याचं काय झालं, प्रगती झाली. आणि तो आता अशी लोक मग काय व्हायला लागली, समाजाच्या खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावर यायला लागली. सो असं तिथं युरोपमध्ये आपल्याला एवढे इकॉनॉमिक चेंजेस बघायला मिळतात. ठीक आहे. सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण मॉडर्निटीमध्ये, modernity is a outcome of a process of modernization in which we are seeing the changes that occurred on the spectrum of a Europe. The first one is the social, economic, political, ज्याच्यातले आपण इकॉनॉमिकल संपवलेले आहेत. आता जे पॉलिटिकल स्पेअर्समध्ये जेवढे पण काय आहेत बदल आहेत ते आपण पुढं बघणार आहोत. सो मी आता इथं काय करतो, नेक्स्ट स्लाइड ॲड करतो इथं. आणि आपण इथं काय करूयात, जस्ट थोडासा 1 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक घेऊया, 1च मिनिटाचा, कारण आफ्टर सर्टन टाइम आपल्याला ब्रेक घेणं गरजेचं असतं. आणि 1 मिनिटात आपण लगेच चालू करूया, है ना. जस्ट 1 मिनिट, मला पाणी पिऊ द्या. चला, सो लेट अस स्टार्ट की आपण बघूया पॉलिटिकली काय चेंजेस झालेले आहेत. पॉलिटिकल चेंजेस, राजकीय बदल काय झालेले आहेत. आता राजकीय बदल काय झालेले आहेत हे आपण युरोपमध्ये बघणार आहोत.
सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, मोनार्किकल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, मोनार्किकल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट टू डेमोक्रेसी. ओके, त्यावेळेस बघा, आता याला स्टोरी इलॅबरेट करताना मी सांगतोय, लुईस 16 म्हणून नावाचा फ्रान्समध्ये राजा होता. स्टोरी आहे बघा तिथं, ते तुम्ही एनसीईआरटी मध्ये वाचा, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि युरोपमध्ये तो रूल करत होता. प्रचंड महागाई वाढली होती त्याच्या राज्यामध्ये, आणि करप्शन तर इतकं वाढलं होतं की भयानक लेवलचं लोक भ्रष्टाचार करत होते. कुणाचंच कुणाला काही घेणं देणं नव्हतं. खून, मारामाऱ्या, दरोडे, चोरी, या सगळ्या गोष्टी होत होत्या तिथे युरोपमध्ये. यालाच तर डार्क एजेस असं म्हणतात, है ना. त्याची पण चर्चा होणार आहे आपली विस्तृतपणे. पण युरोपमध्ये जे होतं त्यावेळेस तो लुई 16 म्हणून नावाचा फ्रान्समध्ये राजा होता, आणि तिथं मोनार्किकल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट होता. आता चेंजेस जे बघतोय आपण ते काय आहे, मोनार्किकल फॉर्म टू द डेमोक्रेसी. आता डेमोक्रेसी म्हणजे काय आहे आपल्याकडे, तर आपण म्हणतो लोकशाही, आणि मोनार्किकल म्हणजेच तिथं काय होतं ऍक्च्युली, मोनार्क, राजा, राजेशाही. ऍक्च्युली ॲरो चुकला माझा, इथं असं करायला पाहिजे होतं, लोकशाही. लुई 16 म्हणून नावाचं उदाहरण तुम्ही इथं देऊ शकता. लुई 16 तिथं राज्य करत होता. मग काय झालं की तिथं बघा फ्रेंच रिव्हॉल्युशन झालं. फ्रेंच रिव्हॉल्युशन म्हणजे तुम्हाला माहित आहे की फ्रेंच क्रांती, आणि ही एक आयडियल क्रांती होती, म्हणजे आयडियाच्या बेसवर क्रांती होती. जर तुम्ही व्यवस्थितपणे ते चित्र बघितलं असेल तर ते ला फादरलँड आणि ला सिटी ऑन अशा नावाच्या कन्सेप्ट्स होत्या तिथं, आणि ते घेऊन लोक आले होते, आणि ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या तिथं पुढं असं ते उभा राहत होते आणि म्हणत होते की आम्हाला फ्रीडम पाहिजे. मग तिथं काय झालं बघा की ॲक्च्युलीमध्ये मोनोसेंट्रॅलिटी असं होती तिथं, असं म्हणूया आपण. मोनोसेंट्रॅलिटी तिथून कुठं गेले, सेंट्रलिटी पासून सेपरेशन ऑफ पॉवर. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे सत्ता कुणाच्या एकाच हातात नकोय, एकाच्याच हातात नव्हतं. जो राजा होता ना लुई 16, तिथलं फ्रान्स मधलं उदाहरण देतो, युरोपमध्ये फ्रान्स देश आहे त्यातलं उदाहरण देतोय, त्याच्याच हातात सगळे अधिकार होते, सगळं तोच घेणार. मग लोक म्हणायला लागले नको तसं. तिथं वैचारिक दृष्ट्या लोकांच्या मध्ये बदल यायला लागला. आता वैचारिक दृष्ट्या बदल तिथं काय यायला लागला, तर एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये फ्रेंच रिव्हॉल्युशनचं फार मोठं योगदान आहे. आणि फ्रेंच रिव्हॉल्युशन आपण जर बघितलं की जे त्या काळात झालं, त्यांनी काय दिलं, आयडियाज ऑफ लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फ्रॅटर्निटी अशा नावाच्या काय दिलेल्या आहेत तिथं गोष्टी दिलेल्या आहेत. लिबर्टी, इक्वॉलिटी, फ्रॅटर्निटी. लिबर्टी म्हणजेच काय, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. प्रश्न विचारलेला आहे बरं का, UPSC आणि आता MPSC कडून तर आपण एवढं अपेक्षित करत नाही, पण इफ यू आर एमिंग फॉर द UPSC, इथून बिट्स उचलतात. इन युअर कोर अंडरस्टँडिंग, व्हॉट डू यू अंडरस्टँड ॲज द मोस्ट अप्रोप्रिएट डेफिनेशन ऑफ लिबर्टी. लिबर्टीची व्याख्या तुमच्या मते काय आहे, सगळ्यात जास्त तुम्हाला कुठली संकल्पना आहे, क्वेश्चन विचारलेला आहे प्रीमध्ये सुद्धा हा. सो हे माहीत असायला पाहिजे. लिबर्टी म्हणजे अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप वन सेल्फ फुल्ली, एखाद्याला स्वतःचा विकास करण्यासाठी दिलेली अपॉर्च्युनिटी, संधी, याला आपण लिबर्टी असं म्हणू शकतो. UPSCनी क्वेश्चन विचारलेला आय थिंक 2022-23च्या दरम्यान प्रिलिम्स क्वेश्चन बघा, जी एक्झाम मी दिली होती ती, त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे हा. सो इथं काय आहे, लिबर्टी, इक्वॉलिटी अँड द फ्रॅटर्निटी. भारताच्या जो संविधानाची जी पहिली ओळ आहे त्याच्यामध्ये लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, पहिली ओळ म्हणण्यापेक्षा जो उद्देश पत्रिका किंवा जे प्रिएम्बल आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे 3 शब्द आहेत, ते तिथूनच घेतलेले आहेत आपण, फ्रॅटर्निटी वगैरे हे. सो लिबर्टीचा अर्थ काय, अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप वन सेल्फ फुल्ली. डेव्हलप म्हणजेच काय की स्वतःचा विकास करायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची हेल्थ मिळाली पाहिजे, तुम्हाला एज्युकेशन मिळालं पाहिजे, तुम्हाला तुमचे कल्चरल फंडामेंटल राईट्स, बाकी सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, है ना. सो मी बिट बाय बिट इथं सुद्धा ते कव्हर करतोय की तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे, तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तर फार क्लिअर पाहिजे, ठीक आहे. सो मोनार्किकल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जे होतं, जे राजेशाही जी होती, तिथून कुठं गेलं, डेमोक्रेसीकडे गेलं. का गेलं, त्या आयडियाज आल्या ना. नाही म्हटले एकाच्या हातात देऊ नका. कोण म्हटलं, मॉन्टेस्क्यू. ज्यावेळेस तुम्ही GS2चा पेपर वाचणार आहे त्या पंजाबमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर सिलेबसला मुद्दा आहे, आणि त्या मुद्द्यामध्येच तिथं दिलेलं आहे की सत्ता जी आहे ती वेगवेगळ्या
प्रशासनाच्या भागांमध्ये विभागली गेली पाहिजे. आहे ना आपल्या इथं सुप्रीम कोर्ट वेगळा आहे, त्याच्यानंतर लेजिस्लेचर संसद वर आहे, परत स्टेट लेजिस्लेचर खाली आहेत, तिसरा टियर पण आहे आपल्याकडं 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, आणि इकडे एक्झिक्युटिव्ह पण आहे ज्याच्यामध्ये कोण येतात, आपले 5 लोक येतात. पॉलिटीमध्ये ते तुम्ही स्टडी केलेलं असेल है ना, किंवा नसेल केलेलं तरी तुम्ही पुढे वाचणार आहात, पण ती गोष्ट माहीत असायला पाहिजे आपल्याला. म्हणजे सत्ता ही एखाद्या कुठल्याही लोकांच्या हातात, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या हातात न राहता ती कुठे गेली पाहिजे, वेगवेगळ्या प्रशासनाच्या भागातल्या लोकांच्याकडे किंवा जेवढे अंग आहेत प्रशासनाचे त्यांच्याकडे गेले पाहिजे. पिलर्स डेमोक्रेसी आपण म्हणतो ना, ते त्याच्यामध्ये गेली पाहिजे. ही आयडिया प्रपोज केली मॉन्टेस्क्यूने. सो मॉन्टेस्क्यूचा जो हा राईट होता, किंवा मॉन्टेस्क्यूने हे जे म्हटलं, मॉन्टेस्क्यू हा विचारवंत होता त्यावेळेसचा, थिंकर आहे, नाव माहीत असू द्या जे कोणी पहिल्यांदा तयारी करतात. मॉन्टेस्क्यू म्हणून नावाचा जो कोणी जो हा पॉलिटिकल थिंकर होता, यानं हे सांगितलं की डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर पाहिजे. डिसेंट्रलायझेशन म्हणजे सेपरेट करा, एकाच्या ह्याच्यावर नका. ठीक आहे, ज्यावेळेस आपण प्रिलिम्स अभ्यास करणार आहे ना, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे, सेपरेशन ऑफ पॉवर, त्याच्यावर पण क्वेश्चन आहे. प्रीला इथूनच क्वेश्चन निघतात. फार कन्सेप्च्युअल खेळते युपीएससी. आणि ज्यावेळेस आत्तापासूनच ह्या गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या आणि त्या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन गेलं है ना. क्वेश्चन काय विचारलंय सांगू, चला सांगून देतो इथंच प्रीला. तुमच्या मते अकॉर्डिंग टू यू विच वन विल यू सेफगार्ड द अटमोस्ट लिबर्टी. तुमची जर लिबर्टी जर ॲक्च्युली मध्ये ठेवायची असेल, तुम्हाला एखाद्याची जर लिबर्टी तुम्हाला इन्श्युअर करायची असेल तर काय महत्त्वाचं आहे. डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे, चेक करा. आय थिंक 2023 का 22चाच क्वेश्चन आहे हा सुद्धा, त्याच वेळेसचा. मी आता ते काउंट ऑन नाही करत, बट सेपरेशन ऑफ पॉवर असेल तर तुम्हाला लिबर्टी मिळेल है ना. सो सेपरेशन ऑफ पॉवर पाहिजे तरच लिबर्टी मिळेल. म्हणजे बघा, सोशोलॉजीमध्ये ज्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण करतो ना, तिथूनच प्रीला परत बिट्स येतात पुढं. फॅक्च्युअल जास्त जात नाही, कन्सेप्च्युअल आहे. युपीएससी कन्सेप्च्युअल आहे, राज्यसेवा थोडीशी फॅक्च्युअल आहे है ना. सो आपल्याला या पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे. जे पण कोणी निर्माणमध्ये फाउंडेशनला प्रयत्न करतायत ना, की मला युपीएससीची एक्झाम द्यायची आहे, मी कसा अभ्यास करू, या पद्धतीने अभ्यास करा. अँड वी आर देअर फॉर यू. एमपीसी मेड सिम्पलची सगळी टीम तुमच्या बरोबर आहे इथं, आणि ती तुम्हाला बरोबर गाईड करणार आहे या सगळ्या गोष्टींना. सो या फॅक्ट्सला घेऊन तुम्ही इंटिग्रेटेड तुमचं प्लॅनिंग चालू द्या. मी जस्ट हिंट देतोय इथून इथं असं. जेवढी तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली आहे, तेवढे तुमचे प्रिलिम्स निघण्याचे चान्सेस भरपूर चांगले आहेत. सो हे बोलूया आपण इथं. सो याच्यामध्ये असं म्हणूया की मोनोसेंट्रलिटी म्हणजे एकाधिकारशाही जी होती इथं, एकाधिकार जे होते राजाकडे, तिथून कुठं गेले सगळे, सेपरेशन ऑफ पॉवर. म्हणजे इथं आपण काय म्हणूया, सत्तेचे विभाजन. सत्तेचे विभाजन होण्यास सुरुवात झाली. आता सत्तेचं ज्यावेळेस इथं विभाजन होण्यास सुरुवात झाली, मग याला आयडियाज कोणी दिल्या, फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांती जे आपण म्हणतो, याने कुठल्या दिल्या, समता, बंधुता, आणि अजून काय आहे, समानता, लिबर्टी. इक्वालिटी म्हणजे लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता. ओके, थोडासा सिक्वेन्स मराठीमध्ये ऑल्टर झालेला आहे, पण हे माहीत असू दे. लिबर्टी, स्वातंत्र्य, त्याच्यानंतर इक्वालिटी, इक्वालिटी म्हणजे समता, आणि त्याच्यानंतर फ्रॅटर्निटी, बंधुता है ना. सो या गोष्टी आल्या इथं. सो हे चेंजेस कुठं झाले, पॉलिटिकल स्पेअरमध्ये झाले. म्हणजेच एका व्यक्तीकडे पॉवर न राहता कुणाकडे आली, समाजातल्या वेगवेगळ्या लोकांच्याकडे ती पॉवर यायला लागली. हे चेंजेस आपल्याला तिथं बघायला मिळेल. त्याच्यानंतर डिवाइन राईट ऑफ किंग. डिवाइन राईट ऑफ किंग जे होते ना, राजाकडे बरेच अधिकार होते, ते काढायला सुरुवात केली. सुरुवात कुठून झाली, कमेंटमध्ये टाकायला पाहिजे तुम्ही. मॅग्ना कार्टा, अमेरिकेमध्ये नावाचा राजा होते, त्याला फोर्स केलं गेलं ऍक्च्युली मध्ये की त्याचे अधिकार कमी करा म्हणून. तिथून सुरुवात झाली, आणि मग तेच परत कुठं झालं, फ्रेंचमध्ये सुद्धा झालं. सो डिवाइन राईट ऑफ किंग जे होते ते काय झाले, कमी करण्यात आले. सो पॉवर वॉज रिड्यूस्ड.
जे दैववादी अधिकार म्हणतो ना आपण ऍक्च्युली, ते कमी करण्यात आले, त्याचे अधिकार इथं कमी झाले ऑब्विसली, है ना. सो राईट्स, अथॉरिटी, पॉवर. पॉवर या शब्दाला जर इथं मला डिफाईन करायचं म्हटलं तर मी असं म्हणू शकतो, ॲबिलिटी ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल टू जस्ट इन्फ्लुएन्स अदर पीपल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्याची जी क्षमता आहे त्याला तुम्ही पॉवर म्हणून सोशिओलॉजीमध्ये डिफाईन करतो, है ना. आहे खूप मोठी थिअरी आहे, सोशिओलॉजिकल थिअरीज ऑफ पॉवर म्हणून नावाचा आपल्याला पुढं सिलेबसमध्ये मुद्दा आहे. इन डिटेल तिथंही त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेणार आहोत. बट स्टील आत्ता थोडंसं पॉवर म्हणून जी गोष्ट आलेली आहे त्या कन्सेप्टला, त्या संकल्पनेला मी इथं स्पष्ट करतोय. आणि पॉवर म्हणजे काय की ॲबिलिटी ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल टू इन्फ्लुएन्स अदर पीपल विदाउट देअर इल विल. म्हणजे मी आहे, मला दुसऱ्या लोकांना काय करता येतंय, माझा प्रभाव दुसऱ्यांवर टाकता येतोय, त्यांची मर्जी असो वा नसो. ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स अदर पीपल. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. मग ती ॲबिलिटी कशी आहे, कशी असू शकते. हिटलर होता उदाहरणार्थ, तो इन्फ्लुएन्स करू शकत होता, है ना. मी माझ्या झालेल्या अपमानाचा बदला घेणार आहे, माझं जे जर्मनी युद्धात हारलेले आहे ना त्याला मी काय करणार आहे, त्याचा बदला घेणार आहे, याचा शपथ द्यायचा लोकांना, असे आय असं करायचा, बडकाऊ भाषणं द्यायचा तिथं. म्हणजे लोक अशी चिथावणी करून पेटलीच पाहिजेत, तेवढी त्याच्यात होती. लोकांना काही कळतच नव्हतं आणि त्याचा जय जयकार करायचे असे. आज पण करतात बऱ्याच लोकांचा, मी नाव नाही घेणार. आय डोंट वॉन्ट टू जस्ट एंटर इन टू द कॉन्ट्रोवर्सी, बट जस्ट आय हॅव गिवन यू द हिस्टॉरिकल एक्झाम्पल इन दिस कॉन्टेक्स्ट सो दॅट आय कॅन सबस्टॅन्शिएट दिस वन. थोडंसं इंग्लिश कधी कधी फास्ट पण निघून जातं. जस्ट ट्राय टू बिअर विथ मी विथ दिस वन. सो या गोष्टी होतात आणि इट इज बेटर that you will, if you are preparing this for this examination in English, then believe me my friends that you are at a much more age than the rest of the people who are just preparing in the vernaculars मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे UPSC ला. बट इंग्लिश असेल तर चांगली गोष्ट आहे, असं काही नाहीये, मराठीत सुद्धा होऊ शकतं. बट कॉन्टेंट जरा जास्त इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे अँड दॅट्स द फॅक्ट. ठीक आहे. सो डिवाइन राईट्स ऑफ द किंग जे होते ते कमी झाले आणि तिथून बदल कुणाकडे आले बघा. कुठले कुठले आले, ह्युमन राईट्स कन्सेप्ट आल्या, मानवाधिकार, ह्युमन राईट्स कॉन्सेप्ट आल्या. त्याच्यानंतर अजून कुठले कॉन्सेप्ट आले बघा तिथं, राईट टू लिबर्टी, राईट टू प्रॉपर्टी, है ना. कुठल्या घटनादुरुस्तीने राईट टू प्रॉपर्टी जो आहे तो संविधानातला अधिकार काढून घेतलेला आहे. MPSC मध्ये विचारलेला आहे फॅक्ट. कमेंट करा ज्यावेळेस तुम्ही हे सेशन बघणार आहेत ना. सो कमेंट दिस आणि मला याचं उत्तर तिथं पाहिजे. आणि UPSCने जो क्वेश्चन विचारलेला आहे की राईट टू प्रॉपर्टी हा कसला अधिकार आहे आत्ता, तर तो ॲक्च्युली आता लिगल राईट आहे, तुमचा फंडामेंटल राईट नाही आहे. काढून टाकलं त्याला. कुठल्या घटनादुरुस्तीने ते सुद्धा कमेंट करा. आय एम नॉट गोइंग टू जस्ट give or I'm not going to establish my credentials against the polity, just to awaken you. तुम्ही झोपलेले तर नाहीत ना लेक्चरमध्ये, बोर होऊ नये म्हणून आय एम आस्किंग द क्रॉस क्वेश्चन्स. सो टीचिंग इज द लर्निंग इज द 2-way प्रोसेस, 2-way प्रोसेस चालते. मी सुद्धा दिलं गेलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा काहीतरी बोललं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली दॅट देर इज अ इंटरफेस. मी यूट्यूबवर आहे सध्या आत्ता, ज्यावेळेस समोरासमोर भेटण्याची संधी मिळेल तर अजून छान होईल, है ना. बट स्टील अनलेस अँड अंटिल दॅट इज नॉट हॅपनिंग, just try to make try to be alive with such kinds of questions. So I'm going to put such kind of questions and you need to just comment. आणि तुम्ही कमेंट केलं पाहिजे. मला बघायचं आहे कितीपर्यंत आता महाराष्ट्रातली मुलं इथं स्टडी करतायत. ओके. सो बघा, मग इथून काय झालेलं होतं, राईट टू प्रॉपर्टी पण आलेला होता, राईट टू लाईफ म्हणून नावाचा एक आला होता. असे राईट्स यायला लागले, राईट टू लाईफ, असे फ्रीडम ऑफ स्पीच. लोकांना बोलूच दिलं जात नव्हतं तिथं. युरोपमध्ये त्यावेळेस तिथल्या लोकांना बोलूच दिलं जात नव्हतं. काय करायचे माहितीये का, तिथं गिलोटिन म्हणून नावाची एक मशीन होती. सरकारच्या विरुद्ध जर बोलला की त्या मशीनमध्ये टाकायचे, मारूनच टाकायचे. होती तिथे एक ते. आणि त्याच्यासाठी आहे की नाही,
मग युरोपमध्ये एक त्यांनी मस्तपैकी पोस्टर लावलं होतं, तिथं असं आहे का नाही, तोंडाला मास्क लावलेलं आहे, शेळीला कशा मुसक्या बांधतात, काहीच बोलायचं नाही, फ्रीडम ऑफ स्पीच, राजाच्या विरुद्ध काय बोलला संपवलंच त्याला. होतं होतं हे सगळं एनसीआरटी मध्ये दिलेलं आहे बरं का ऑलरेडी. आय डोंट नो, ते एनसीआरटीचं जे बेसिक फाउंडेशन आहे ना, ते त्याच्यामध्ये बॅचेस घेतात, मी ते फ्री ऑफ कॉस्ट देतो इथं तुम्हाला, है ना. सो इथं आपण असं बघू शकतो की काय चेंजेस झालेले आहेत बघा, की दैववादी अधिकार होते राजाचे, ते कमी केले. ह्युमन राईट्स, मानवाधिकार जे होते, मानवाधिकार, त्याच्यानंतर राईट टू लिबर्टी, स्वातंत्र्याचा अधिकार, त्याच्यानंतर राईट टू प्रॉपर्टी म्हणजे मालमत्तेचा अधिकार, त्याच्यानंतर राईट टू लाईफ, जीविताचा हक्क, असे तिथं राईट्स यायला लागले. सो मी याला नंबरिंग करतो, 1 2 3 4, 1 2, सो दिस इज 3 अँड दिस इज 4. एक लक्षात ठेवा, हे 1 2 3 4 जे लिहिलेलं आहे हे ते राईट्स दिलेले आहेत, आणि हा जो ॲरो इथं दिलेला आहे ना बघा, हा ॲरो, हे चेंजेस झालेले आहेत. आधी हे होतं आणि मग हे आलं, हे माहीत असू द्या. म्हणजे आधी दैववादी अधिकार होते. आपण कशाची चर्चा करतोय परत एकदा, की पहिल्यांदा आपण कुठले बघितले, इकॉनॉमिकल चेंजेस बघितले. इकॉनॉमिक चेंजेस नंतर कुठले बघतोय आपण, पॉलिटिकल चेंजेस जे झालेले आहेत ते बघतोय. आणि पॉलिटिकल चेंजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे चेंजेस आहेत, डिवाइन राईट्स ऑफ किंग, बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते पहिले होते, आणि त्याच्या पुढे जे ॲरो केलेलं आहे तिथून तिथपर्यंत गेलेले आहेत हे माहीत असू द्या. ठीक आहे. सो या पद्धतीने इथं काय झाले, चेंजेस झाले. आता याच्या पुढं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, कल्चरल चेंजेसमध्ये काय झालं. सो नेक्स्ट जे आहे आपण बघणार आहोत कल्चरल चेंजेस. सांस्कृतिक बदल पण झाले तिथं. ॲक्च्युली बोलताना फक्त सोशो इकॉनॉमिक बोललो होतो आणि पॉलिटिकल, बट कल्चरल चेंजेस पण आहेत तिथं. आता कल्चरल चेंजेस जे आहेत, सांस्कृतिक बदल, ते पण आपण बघणार आहोत. थोडंसं बोर पण होत असेल कधी कधी, बट एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही एवढ्या डेप्थने अभ्यास करणार आहे ना, तुम्हाला परत इकडे तिकडे बघायची कुठं काही गरज लागणार नाहीये. 1 शॉट 1 किल, नो लक ऑल स्किल. एका गोळीत एक निशाणा उडवायचा, विषय संपलेला आहे. एका गोळीनं 10 निशाणे सोडत बसायचे नाहीत, की माझं इथं नाही झालं तर इथं, है ना. म्हणून म्हटलेलं आहे, अँड दॅट्स द स्ट्रॅटेजी दॅट इज युज्ड इन अ वॉर, है ना. एका माणसाला एकाने उडवायचंच 100% म्हणतात. सो आता इथं कल्चरल चेंजेस जे आहेत ते काय बघूया आपण, की रिलिजियस सिग्निफिकन्स डिक्रीज्ड. धर्म जो आहे, रिलिजन, त्याचा सिग्निफिकन्स डिक्रीज झाला बघा. धर्माचं महत्व कमी झालं, सिग्निफिकन्स डिक्रीज व्हायला सुरुवात झाली. का कमी होणार सांगा बरं. ऑब्व्हियसली लोक चर्चा करायला लागली बाकीच्या गोष्टींबरोबर. आधी धर्म जे सांगायचा, युरोपमध्ये जे चर्चेसचं डॉमिनेशन, चर्चच सगळं सांगायचं, हे करा, ते करा, ह्याव करा, ट्याव करा. त्या सगळ्या गोष्टी आता चर्चा व्हायला लागली. का? फ्रीडम ऑफ स्पीच आलं ना. फ्रीडम ऑफ स्पीच आलं, आणि फ्रीडम ऑफ स्पीचमुळे लोक चर्चा करायला लागली. चहाच्या टपरीवर, बार्बर शॉप, कुठं बसलेली असतील समोर, ही चर्चा करायला लागली. आणि ही चर्चा ज्यावेळेस करायला लागली त्यावेळेस त्याचा सिग्निफिकन्स होता तो डिक्रीज व्हायला लागला. म्हणजेच धर्माचे जे महत्त्व होतं, धर्माचे महत्त्व कमी व्हायला लागलं. ठीक आहे. सो धर्माचं महत्त्व इथं कमी व्हायला लागलं, आणि धर्माचं महत्त्व ज्यावेळेस कमी व्हायला लागलं तर तिथे एक टर्म आली ज्याला आपण म्हणतो सेक्युलरायझेशन. मग काय झालं इथं, तर एक लक्षात ठेवा, रिलिजियसनेस पासून सेक्युलरिझम मध्ये आलो आपण तिथं, है ना. सेक्युलरिझम म्हणून नावाची जी शब्द आपल्याकडं टर्म आहे, सिलेबसला आहे, तिथं आलेलं आहे. आपण इथं तुम्ही मराठीत जरी असं लिहिलं सेक्युलरिझम तरी चालू शकतं. सेक्युलर झालो आपण. तुम्ही म्हणता सर कधी कधी इंग्लिशचे जर शब्द आहेत ते जर मी लिहिलं तर चालतील का मराठीमध्ये? चालतात, फक्त ते मराठीच्या देवनागरी स्क्रिप्ट जी आहे आपली त्याच्यामध्ये असायला हवेत. फक्त लिहिलं चालू शकतं, काय अडचण नाही. कधी कधी असं होतं सायमल्टेनियसली तुम्हाला क्वेश्चन्स च्या लिहिताना जर शब्द नाही आठवले तर हे माहीत असायला पाहिजे. सो धर्माचे महत्त्व कमी होऊन काय आलं, आता इथं सेक्युलरिझम यायला लागलं, है ना. सो सेक्युलरिझम इथं आलं. त्याच्यानंतर पुढं सायन्स पॉवर जी होती ती वाढायला लागली.
सायन्स पॉवर इन्क्रीज व्हायला लागली, विज्ञानाचं महत्व वाढायला लागलं. का लागले विज्ञानाचं महत्व वाढायला लागलं? ऑब्विसली लोक चर्चा करणार, आणि चर्चा करलं की क्रिटिकल थिंकिंग पण करणार, ही गोष्ट अशी आहे, ती गोष्ट तशी आहे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये काय होणार, तर एक लक्षात ठेवा की गोष्टी सायंटिफिकली एक्सप्लेन होतात. आता सायंटिफिक म्हणजे सायन्स म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीचं काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं, आणि ते ऑब्झर्वेशन कशाच्या बेसिसवर करायचं, एक्सपेरिमेंट है ना. एखादी गोष्ट तुम्ही प्रयोगशाळेमध्ये जाऊन बघा, रसायन वगैरे ते घेऊन टेस्ट करत असतात, ऍसिड आहे का बेस आहे का, ते बघतो, एक्सपेरिमेंट करतो, आणि त्याचं ऑब्झर्वेशन करून म्हणतो हां ही गोष्ट अशी आहे आणि खरी आहे. सेम त्याच पद्धतीने युरोपमध्ये सुद्धा हेच व्हायला लागलं की विज्ञानाचं महत्त्व त्यावेळेस वाढायला लागलं, आणि लोक विज्ञानाचा काय करायला लागली, कास धरायला लागली ना, अभ्यास करायला लागली ना. ऑब्व्हियसली युरोपमध्ये ह्या गोष्टी होत्या. कल्चरल चेंजेसबद्दल बोलतोय आपण. सगळ्यात पहिल्यांदा बोललेले आहे ते इकॉनॉमी झाले, त्याच्यानंतर पॉलिटिकलमध्ये बघितलं, पॉलिटिक्स नंतर आता आपण कल्चरल बद्दल बोलतोय. ठीक आहे. सो मॉडर्निटी म्हणजे जी आधुनिकतेची जी कास होती ती लोकांनी धरायला सुरुवात केली. इथं प्रोसेस अशी जी होती, प्रक्रिया, की ज्याच्यामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल असे बघायला मिळाले. ठीक आहे. सो आणि त्याच्यानंतर रिझन, लॉजिक, स्पिरिट ऑफ एन्क्वायरी, रिझन, लॉजिक, स्पिरिट ऑफ एन्क्वायरी. स्पिरिट ऑफ एन्क्वायरी, एन्क्वायरी म्हणजेच काय बघा, भारताच्या संविधानाच्या जर तुम्ही फंडामेंटल ड्युटीजमध्ये गेला, मूलभूत हक्क अधिकार, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य, भाग 4 अ, 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये त्याच्यामध्ये किती कलमं टाकली होती त्यांनी, एक कलम टाकलं आणि त्याच्यामध्ये 10 फंडामेंटल ड्युटीज दिल्या आपल्याला. 8 नंबरची, टू डेव्हलप द स्पिरिट ऑफ एन्क्वायरी अँड सायंटिफिक टेम्पर इज द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे भारतातल्या नागरिकाचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. दिले कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तिथूनच आलं ते. का? एखादी गोष्ट जर हे धरलेली, आता समजा ते म्हणतात, माझा एक मित्र होता, तो मला म्हणत होता की ते रात्रीचं माझ्या घरातल्या, म्हणजे आता मी त्यांचं नाव नाही घेत, अंगात येते, प्रेतात्मा येत आहेत. म्हटलं ठीक आहे असेल, पण नक्की काय होते? आता अंगात भूत येत आहेत म्हणजेच काय नक्की, प्रेत येत आहेत म्हणजे काय आहे नक्की, ते काय ते डिसीज आहे का नक्की, ते माणूस मुद्दाम नाटकं करतोय, काय आहे ते काय कळना. मग जर तुम्ही भूलभुलैया म्हणून नावाचा अक्षय कुमारचा पहिला पिक्चर बघितला असेल का नाही, त्याच्यामध्ये मंजुलिका आहे ना, ती मंजुलिका काय करत असते, त्याच्या अंगात भूत आल्यासारखं करून थे नाचत असते आहे ना. ती काय म्हणत होती अक्षय कुमारला की अमावस की रात को मैं तुम्हें मार डालूंगी. मग तो तिला विचारतो तू नक्की का करते, ती म्हणते की मी मंजुलिका आहे, मला तुझा प्रतिशोध घ्यायचा आहे, बदला घ्यायचा आहे. मग अक्षय कुमार ज्यावेळेस एंड मूवीमध्ये काय सांगतो की ती जी विद्या बालन नावाची जी मुलगी आहे तिथं, तर ॲक्ट्रेस आहे ॲक्च्युली, तर ती काय असते, एका तिला मनोरुग्णाने काय झालेली असते, ॲक्च्युली तिथं ग्रासलेली असते, म्हणजे तिला डिसीज असतो तो, आणि मेंटली इल झालेली असते. लहानपणापासून तिला कधी सपोर्ट नसतो मिळालेला घरच्यांचा, आईवडिलांचा, आजीकडे राहिलेली असते, आणि भूत प्रेत गोष्टी याच्या ऐकत असते, आणि ते तिच्या मनावर बिंबवलं गेलेलं असतं. आणि मग काय म्हणते माहिती आहे का ती, की मी मंजुलिका आहे, म्हणजे 300-400 वर्षाची गोष्ट पुढं ती, आणि तिला अंगात आल्यासारखं होत असतंय. मग ते काय म्हणतो आपण, बायपोलर डिसीज असं म्हणतो ना, की एका व्यक्तीमध्ये 2 पर्सनॅलिटी दिसणे. किंवा सगळ्यात भारी पिक्चर तर तो ह्याचा साऊथचा अपरिचित, त्याच्या पण अंगात वेगवेगळे येत असतात ते. म्हणजेच हे काय, दीज आर द काइंड्स ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड दॅट नीड्स टू बी स्टडीड बाय द सायन्स इटसेल्फ. ते भूतप्रेत आहे का नक्की त्याच्या पाठीमागं ते झपाटलेलं आहे, किंवा त्याच्यामध्ये ते सायंटिफिक गोष्टीनं व्हेरिफिकेशन झालेलं किंवा होणं गरजेचं आहे, आणि हेच सायन्स चर्चा करतं. म्हणून तर धर्माचं महत्त्व कमी व्हायला लागलं ना. नाहीतर लोक बघा ना अजून सुद्धा काय करतात, साप चावला की आधी काय करायचे, ह्याच्या पुढं जाऊन मंदिराच्या पुढं नेऊन लिंबाचा पाडा तिथं जोडायचे असं, आणि म्हणायचे की बरं होईल मांत्रिकाच्या पुढं नेऊन. तुम्हाला सुद्धा माहिती आहे आज RBC WBC म्हणून नावाच्या कॉन्सेप्ट्स आहेत है ना. विष जर गेलं, विनम जर आपल्या ह्याच्यात गेलं तर काय होणार आहेत, रक्ताच्या गाठी होणार आहेत, क्लॉटिंग्स होणार आहेत. मग ते अँटी विनोम देणं फार गरजेचं आहे. हे आपण ज्यावेळेस ते बायोलॉजी स्टडी करतो ते बघतो ना, मग सायन्स तेच केलं. युरोपमध्ये पण सेम असंच झालं ना त्यावेळेस, ह्याच गोष्टी व्हायला लागल्या. मग एक्झॅक्टली ह्याच गोष्टी ज्यावेळेस व्हायला लागल्या त्यावेळेस
धर्माचं महत्त्व कमी, सायन्सचं महत्त्व जास्त. हाच तर कल्चरल बदल झाला, बरोबर ना? मग याच्या पुढं आता कल्चरलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्लास पॉइंट इथं घेऊया कल्चरल मधला. तर कल्चरमध्ये काय झालं बघा, इमोशनल व्हॅल्यू, सब्जेक्टिव्हिटी, इमोशनल व्हॅल्यू सब्जेक्टिव्हिटी टू ऑब्जेक्टिव्हिटी, हे बदल व्हायला लागले. भावनिक दृष्ट्या जे होते ना, समाजामध्ये बदल झाले. आता भावनिक दृष्ट्या बदल व्हायला लागले म्हणजे काय नक्की व्हायला लागलं, तर इथं बघा ऍक्च्युली मध्ये सब्जेक्टिव्हिटी होती. म्हणजे लोक एकाच गोष्टीला धरून त्यांचे 4-4, 5-5 मतं मांडायचे. तिथून ते गोष्टी निघून जायला लागल्या आता, आणि एकच गोष्ट फक्त, हेच सत्य आहे, फॅक्ट एकच गोष्ट आहे. हा बदल तिथं युरोपमध्ये बघायला मिळाला. म्हणजेच काय म्हणूया आपण की इथं भावनिकदृष्ट्या लोक आता बदल, म्हणजे भावनेच्या भारात वाहत जायचं नाहीये, मला माझे इमोशन कंट्रोल करायचेत. ह्या गोष्टी तिथं व्हायला लागल्या युरोपमध्ये. हे कल्चरल चेंजेस झाले. आणि बाय द वे तुम्हाला हे लिहायचं आहे बरं का उत्तरामध्ये, दॅट्स वाय आय एम डिस्कसिंग, दिस इज नॉट अ जोक. लोक भावनिक विचार करतात ना, आपण भावनेच्या भरात आहारी जातो. बऱ्याच साऱ्या भावना असतात, राग, क्रोध, मत्सर. एथिक्समध्ये पण बघतो आपण त्या गोष्टी, प्रेम, है ना. या सगळ्या गोष्टींना आधी डॉमिनेट करत होता. आता तिथून भावनेच्या आहारी न जाता तर्कशुद्ध रॅशनल वेनी विचार करायला लागली. सब्जेक्टिव्हिटी सोडली त्यांनी, आणि आता कुठं निघाली, ऑब्जेक्टिव्हिटीच्या बाजूने निघायला लागली. सो मराठीत जरी तुम्ही असं म्हटलं ना, सब्जेक्टिव्हिटी सोडून ऑब्जेक्टिव्हिटी, ऑब्जेक्टिव्हिटी याच्याकडे जायला लागले. ऑब्जेक्टिव्हिटी लिहिलं तरी चालू शकतं, काय प्रॉब्लेम नाहीये. कारण देताना असं दिलेलं आहे की जरी तुम्ही लँग्वेजमध्ये लिहित असाल तुमच्या मराठी भाषेमध्ये, शब्द ते व्यवस्थित तसे आले पाहिजेत, है ना. सो हे गोष्ट त्यावेळेस तिथं व्हायला लागले. आता हे कल्चरल बदल झाले. आता टेक्नॉलॉजिकल चेंजेस बघूया, ठीक आहे. सो टेक्नॉलॉजीमध्ये काय झालं, टेक्नॉलॉजी तांत्रिकदृष्ट्या काय बदल झाले. न्यू इन्व्हेन्शन, न्यू डिस्कवरी, न्यू इन्व्हेन्शन, न्यू डिस्कवरी व्हायला लागल्या. नंबर 1. नंबर 2 अजून काय आहे इथं, एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर थांबा, याचं एक्झाम्पल घ्या. स्पेनिंग जेनी, स्पेनिंग जेनी म्हणून नावाची मशीन होती बघा, ती आली इथं. स्पेनिंग जेनी म्हणजे काय असतं, ते चरखा होता, गांधीजींच्या हातामध्ये होता ना तो, गोल 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 फिरवायचा आणि त्यांनी सूत कातायचा सूत बनवण्यासाठी. तर त्याचं आविष्कार तिथं झालं, म्हणजे नवीन इन्व्हेन्शन झाले. इन्व्हेन्शन आणि डिस्कवरीमध्ये फरक माहीत पाहिजे. म्हणजे इथं काय आहे, शोध लागला, आणि आधी माहीत नसलेल्या गोष्टी माहीत झाल्या. फरक आहे बरं का या दोन्ही गोष्टींमध्ये, इन्व्हेन्शन आणि डिस्कवरीमध्ये फरक आहे. इन्व्हेन्शन म्हणजे काय, एखादी गोष्ट नवीनच बनवायची, एखादी गोष्ट काय करायची, नवीनच बनवायची. उदाहरणार्थ जर मला बोलायचं गेलं तर बघा, इन्व्हेन्शन म्हणजे समजा आपल्या घरामध्ये किंवा एखादी अशी नवीन गोष्ट झाली. इन्व्हेन्शन म्हणजे ज्या आता इलेक्ट्रिक गाड्या चालतात ना, नवीनच तयार झाले ना, इंजिनलेस गाड्या. इंजिनच नाही, बॅटरी लावली, नवीनच गोष्ट तयार, जी आधी अस्तित्वातच नव्हती. इलेक्ट्रिक गाड्या नव्हत्याच ना आधी, डिझेल पेट्रोलवरच चालायचे, आता ह्याच्यावर झालं. सो ह्याला इन्व्हेन्शन म्हणायचं. आणि डिस्कवरी म्हणजे काय, जी गोष्ट ऑलरेडी आहे, फक्त ती आपल्याला माहीत नव्हती. उदाहरणार्थ कशी, वास्को दी गामाचं उदाहरण दिलं. भारत
शोधलाय त्यानं ना, त्याची उत्पत्ती थोडीच केलेली आहे. उत्पत्ती हा शोध म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली याला आपण इथं इन्व्हेन्शनला उत्पत्ती म्हणायचं. हा शब्द एकदम चांगला आहे. इन्व्हेन्शन म्हणजे नवीन तयार करायचं. डिस्कव्हरी म्हणजेच काय की ती गोष्ट ऑलरेडी आहे, फक्त ती लोकांना माहीत नाहीये. युरोपमधल्या लोकांना भारत माहीत नव्हता. मग असं होतं का की भारत नव्हतं म्हणजे 1498च्या आधी काय इथं भारतामध्ये लोक नव्हती? होती ना, डेफिनेटली होती. फरक माहीत असू द्या. अशा UPSCला खूप खेळायला आवडतं है ना, असल्या कन्सेप्टमध्ये खेळायला खूप आवडतं. मे बी विचारतील पुढं प्रिलिम्समध्ये आणि विल मार्क माय वर्ड्स की सरांनी सांगितलं होतं असं कुठंतरी. कन्सेप्च्युअली खूप भारी गोष्टी असतात. दॅट्स वॉट आय लाईक अबाउट दिस UPSC. मला हे UPSC बद्दल फार आवडतं की या गोष्टी अशा होतात म्हणून. ठीक आहे. सो हे टेक्नॉलॉजिकल चेंजेस झाले. नेक्स्ट याच्या पुढे जर आपण बघायला गेलो तर आता सोशल स्पियर, जो आपला महत्त्वाचा मुद्दा. सोशल स्पियर म्हणजेच सामाजिकदृष्ट्या काय बदल झाले, सामाजिक बदल काय झालेले ते बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा जॉईंट फॅमिली टू न्यूक्लिअर फॅमिली. ओके. एकत्रित कुटुंब व्यवस्था. ठीक आहे. न्यूक्लिअर ॲक्च्युली माझा शब्द इथं राहिलेला आहे. नॉट एबल टू जस्ट रिकलेक्ट माय थॉट ऑन दिस न्यूक्लिअर फॅमिली. केंद्रित पण म्हणू शकतो आपण याला. केंद्रित यातली कन्सेप्ट सांगून देतो म्हणजे नक्की काय आहे. जॉईंट फॅमिली म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये 3 जनरेशन लागतात. आजी आजोबा, वडील आई आणि मुलं, अशी 3 ते 4 तिथं तुम्हाला काय दिसू शकतात, गोष्टी तिथं तुम्हाला दिसू शकतात. बट न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये तुम्हाला असं दिसेल की त्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये फक्त आई वडील आणि त्यांचा एक मुलगा बास, जे की शहरामध्ये जास्त आहे. अर्बनायझेशन व्हायला लागलं ना, म्हणजेच एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस लोक शहरात राहायला लागली त्यांची एक पिढी मागच राहायला लागली आणि एक पिढी शहरात यायला लागली, म्हणून हे चेंजेस तिथं व्हायला लागले. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा ख्रिश्चनिटीमध्ये ख्रिश्चनिटीमध्ये जे चेंजेस झालेले आहेत. युरोपमध्ये कॅथोलिक्स होते आधी, कॅथोलिक्स ते प्रोटेस्टंट. जे प्रोटेस्टंट होते त्याच्यामध्ये बदल व्हायला लागले. आता हे 2 ॲक्च्युली तिथं हे आहेत. प्रोटेस्ट म्हणजेच काय की तिथं जाऊन काय करणं, विरोध करणारे. मग प्रोटेस्ट म्हणजे कुणाच्या विरोधात करायचे, जे ख्रिश्चन धर्माचे जे पूर्ण सिलेक्टिव्ह बायबलचे जे गाईडलाईन्स होते ना त्याच्या विरोधातच प्रोटेस्ट करायला लागले. रिफॉर्म पाहिजे म्हणायला लागले, आम्हाला बदल पाहिजे, आम्हाला कॅथोलिक्स नाहीत पाहिजे आम्हाला. कॅथोलिक्स म्हणजेच काय की जे जुन्या त्यावेळेस विचारसरणीनं जे युरोपमध्ये चालत होते ना त्याला कॅथोलिक्स असं म्हणायचे, धर्माचा पगडा असणारे. मग तिथून कुठं बदल व्हायला लागले, प्रोटेस्टंट लोक हे करायला लागले है ना. तुम्ही हे बघाल, वेबरची एक थिअरी आहे मॅक्स वेबर म्हणून, जो एक थिंकर आहे, आपल्याला स्टडी करायचा आहे जो, त्याच्यामध्ये त्यानं थिअरी दिलेली आहे, प्रोटेस्टंट एथिक्स अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम है ना. प्रोटेस्टंटिझम म्हणजेच काय की या संकल्पनेला स्पष्ट करताना आपण इथं असं म्हणू शकतो की जे दिलेला तुमचा रिलिजन आहे त्या रिलिजनमध्ये सुधार पाहिजेत, मला रिफॉर्म्स पाहिजेत. आता रिफॉर्म्स का पाहिजेत, मागाशी मी स्टोरी सांगितली, ते बसले होते बांडगुळ होत असतात ना तसे बसले होते तिथं आणि धर्माचंच सगळं चालत होतं. सो या पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळेल की हे जे लोक होते यांनी डिमांड केली तिथं. सो आपण इथं असं म्हणू शकतो की ख्रिस्ती धर्मामध्ये सुद्धा काय आल्या, सुधारणा व्हायला लागल्या. कुठल्या सुधारणा कुठून गेल्या, कॅथोलिक पासून प्रोटेस्टंट है ना. बाय द वे हे प्रोटेस्टंट शब्द तुम्हाला ब्रोकन मॅन थेरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली आहे ना, हू वेअर शूद्राज म्हणून नावाच्या पुस्तकामध्ये, त्याच्यामध्ये समाजातील दलित वर्गांना दलित न म्हणता त्यांनी प्रोटेस्टंट हिंदू असा नावाचा शब्द वापरलाय तिथं.
प्रोटेस्टंट म्हणजेच काय की जे हिंदू धर्मामध्ये त्यांना रिफॉर्म पाहिजेत. सो सेम आपल्या इथं पण झालेलं आहे, जे आपल्याला GS2 पेपरमध्ये बघायचं आहे. आणि बाय द वे राज्यसेवेने क्वेश्चन विचारलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शुद्ध हु वेर शूद्राज या पुस्तकातलं मत सांगा, असं एक क्वेश्चन आहे. सो तिथं त्यांनी प्रोटेस्टंट म्हणून नावाचा शब्द वापरलेला आहे, हिंदुइझममध्येच म्हणूनच ते बघा ना, ते धर्म परिवर्तन जे करायचं होतं ना बाबासाहेबांना, जे करायचं होतं त्यावेळेस, ते आहेत. ही इज ऑल्सो वन ऑफ द सोशोलॉजिकल थिंकर. UPSC फार सिरियसली घेते त्यांना, है ना. आहेत अजून बरेच आहेत. मी आधी पहिल्यांदा जी नोंद नावं आहेत ना पहिल्यांदा समाजामध्ये, ती घेणार आहेत आणि हळूहळू मग अशी नावं येणार आहेत आपल्या पुढं की वाह, खूप छान नावं आहेत असं बघून वाटणार आहे. बट स्टील वी नीड टू प्रिपेअर्ड, वी शुड ॲक्लिमेटाइज अवर सेल्फ टू सच सिच्युएशन. इफ यू आर नॉट चॅलेंज टू द सिच्युएशन, वी कांट चेंज द सिच्युएशन. सिच्युएशनपासून जर आपल्याला चॅलेंजेस नाहीत आले ना, तर आपण ॲक्च्युली सिच्युएशन चेंज नाही करू शकत. एक लक्षात ठेवा. खूप मतितार्थ मोठा आहे या म्हणण्याचा. पुढं त्याच्यानंतर पॅट्रिलिनियल सोसायटी. ओके, पॅट्रिलिनियल सोसायटी म्हणजे काय होतं? पॅट्रिलिनियल सोसायटी याचा अर्थ असा लक्षात ठेवा, पितृसत्ताक व्यवस्था होती. पितृसत्ताक व्यवस्था जी होती, या पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये काय असतं की जेवढे पण डिसिजन घेण्याचे अधिकार असतात त्या सिस्टममध्ये किंवा त्या फॅमिलीमध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये, हे मेल किंवा पुरुष यांच्याकडेच राहतात. मग याला अपोजिट टर्म काय आहे? मॅट्रिलिनियल. लक्षात ठेवा, पॅट्रिलिनियल म्हणजे काय? पिता वडील यांच्याकडे. मॅट्रिलिनियल म्हणजेच आई माता. मॅट्री म्हणतो ना आपण, मात्र किंवा माता जे म्हणतो ना आपण, जे शब्द त्याच्यामध्ये. सो पॅट्रिलिनियल सोसायटीतून कुठं गेली सगळी गोष्ट? तर एक लक्षात ठेवा इथं याच्यामध्ये टू लीगल रॅशनल ब्युरोक्रेसी. ओके, टू लीगल रॅशनल ब्युरोक्रेसी. लीगल रॅशनल ब्युरोक्रेसी है ना. ब्युरोक्रेसी म्हणजे काय? सो पितृसत्ताक व्यवस्थेपासून लीगल कायदेशीर, तर्कसंगत, रॅशनल तर्कसंगत ब्युरोक्रेसी, जे आपण म्हणतो नोकरशाही, यांच्याकडे अधिकार गेले. ज्याचे तुम्हाला पाठ व्हायचंय, नोकरशाही असं म्हणतो ना आपण ते. त्याच्यानंतर स्टेटस आणि मोबिलिटी व्हायला लागले, चेंजेस. स्टेटस चेंज व्हायला लागले. लोकांचं स्थान बदलायला लागलं, समाजामधलं स्थान बदल व्हायला लागले. आता स्थान कसं बदल व्हायला लागले ते ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे ना. वास्को दी गामाची स्टोरी, जे क्लास 3 मध्ये होते ते कुठं आले? क्लास 1 वर आले, है ना. सो एक लक्षात ठेवा की यामध्ये आत्ता आपण जेवढ्या काही गोष्टी बोललेल्या आहोत किंवा ज्या काही गोष्टी इथं बोललेल्या आहोत, त्या सगळ्या काय होत्या? ॲक्च्युलीमध्ये हे चेंजेस आहेत युरोपमध्ये झालेले, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, कल्चरल आणि त्याचबरोबर मी टेक्नॉलॉजिकल जे चेंजेस आहेत हे एक्सप्लेन केले गेलेले आहेत याच्यामध्ये. सो आजच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं बघा, की मॉडर्निटी म्हणजेच काय, आधुनिकता म्हणजे काय, कुठले कुठले बदल झाले, प्रत्येक इन डिटेल बदल जे झालेले आहेत. इकॉनॉमीमध्ये काय झाले, पॉलिटीमध्ये काय झाले, सोसायटीमध्ये सोशल लेवलवर काय झाले, कल्चरलमध्ये काय झाले, या सगळ्या गोष्टींची चर्चा आत्तापर्यंत इथं केलेली आहे. सो हे लेक्चर इथंच संपतंय आणि पुढच्या याच्यामध्ये आपण रेनेसन्स म्हणजेच रेनेशा किंवा त्याला असंही म्हणतात, याबद्दल चर्चा करणार आहोत आणि पुढे या टॉपिकला परत सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत दॅट विल बी द एंड ऑफ दिस डिस्कशन ऑफ द बिग पिक्चर. थँक्यू सो मच. सी यू अगेन नेक्स्ट टाइम.